याची मुलगी अशी गुणी आहे, त्या बापाची मान झुकलेली नाही, नेहमीच ताठ राहते. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की रोशनी आपल्या दोन्ही कुटुंबांचा मान सन्मान असा सांभाळून ठेवेल. या त्या 10 फाईल्स आहेत ज्यामध्ये आईचं नाव सुनैना आहे. सुनैना? एक रात्रही अशी नाही गेली की ज्या दिवशी मी शांतपणे झोपलोय. सगळी रात्र विचार करून करून संपते माझी, की माहित नाही ही मुलगी उद्या काय भानगड करून ठेवेल. खरं सांगायचं तर अशी मुलगी असण्यापेक्षा मला मुलगी नसती तरच बरं झालं असतं. पुरी, पुरी इकडे बघ, माझ्याकडे बघ. आपल्या दीदाशी पण नाही बोलणार का? बघ पुरी, मला माहितीये कम्मू तुला किती वाईट साईड बोलते. तुला वाईट नाही वाटत, पण तुझ्या पापाजींचा एक शब्द सुद्धा तुला लागतो. तुझ्या पापाजींना तुझी चिंता आहे, तुझा राग नाहीये त्याला. त्याची फक्त एकच चिंता आहे की त्याच्या पोरीचं लग्न व्हावं. हे बघ, त्याला एकच भीती वाटते की त्याच्या एका चुकीमुळे उगाच त्याच्या मुलीच्या सुखाला ग्रहण न लागो. तुझं आणि नीलचं नातं ना तुटो बेटा. बस ही एकच गोष्ट आहे आणि काही नाही बेटा. दीदा जर हे नातं इतकं दुःख आणि इतकी चिंता देत असेल तर या नात्याला काय अर्थ आहे? का निभावू मी असं नातं? पुरी, पुरी, हे काय बोलतेस तू? वेडी झालीस का ग? परत असलं काही कधी बोलू नकोस, कधीच नाही. अगं, तू तर नातं जोडणारी आहेस, आता ही तोडायची भाषा करायला लागलीस. अगं, तुझ्या वडीलधाऱ्यांनी हे नातं काहीतरी विचार करूनच ठरवलं असेल ना. आणि बेटा, तुला तर चांगलंच माहितीये ना की या नात्यापेक्षा चांगलं नातं कोणतंही नाही. पण दीदा, बस बस, नको बोलूस असं काही विचित्र. मला नाही ऐकायचंय, नाही ऐकायचंय. आणि मनातही असले विचार आणू नकोस, समजलीस? हे परमेश्वरा, दोन्ही मुलं मोठी झाली आहेत, समजूतदार झाली आहेत. आपण आता त्यांचा साखरपुडा करायला हवा. अरे, ही जिलेबी कुठे राहिली? मी पाहून येते जरा.
जोपर्यंत रोशनी सून होऊन या घरात येत नाही तोपर्यंत सुरेंदर आणि त्याचं कुटुंब नेहमीच घाबरून जगत राहील की न जाणो हे लग्न मोडलं तर आणि आपण नाराज झालो तर. आपल्याला खुश करण्यासाठी ते आपली बरोबरी करण्याचा नेहमीच प्रयत्न करतील. जोपर्यंत मुलगी अविवाहित असते बाप कधीच सुखी नाही राहू शकत. तेरा वर्षांपूर्वी जे वचन दिलं होतं मला वाटतं की ते वचन पाळायची वेळ आलेली आहे. मी ते वचन मनापासून दिलं नव्हतं, तुझ्यासाठी दिलं होतं. तरी पण काय झालं, मी माझ्या मुलाला कायमचं गमावलं. एक वचन तुटलेल्या नात्याला नाही जोडू शकत आणि आता 13 वर्षांनंतर काही शिल्लकही राहिलं नाही जोडण्यासाठी. आणि आता या क्षणी मी आपलं नाही तर मुलांचं बोलतोय, रोशनीविषयी बोलतोय. रोशनीच्या बाबतीत जी आपली जबाबदारी आहे त्याविषयी बोलतोय. रोशनीला या घराची सून करून आपण आपली जबाबदारी पूर्ण करायला हवी. तू थांब, मी देते. तू सलाड घेऊन ये. सोनबाई, गुरुजींना बोलवून नील आणि रोशनीच्या साखरपुड्याचा दिवस निश्चित करा. हो. खरंच दारजी, माझा आणि रोशनीचा साखरपुडा होणार? तुम्ही ना जगातले सर्वात चांगले दारजी आहात. बाळा, मुलं असं लग्नाच्या गोष्टी ऐकून मोठ्यांसमोर अशा आनंदाने उड्या नाही मारत. करू दे त्याला सोनबाई. तसंही लग्नाच्या नावाने पोरी असतात, पोरं नाही. अहो दारजी, आय लव्ह यू दारजी, आय लव्ह यू. फोन हॉस्पिटलमध्ये राहिला. आई, तू का सोडून गेलीस? का मला एकटीला सोडलंस? आज मला तुझी सर्वात जास्त गरज आहे, सर्वात जास्त. माझ्या मनात इतके प्रश्न आहेत की मी जेव्हा विचारते तेव्हा कुणीच उत्तर देत नाहीत. असं वाटतं जसं काहीतरी चुकीचं आहे. नील आणि माझं नातं विसंगत आहे. या नात्यामुळे ना जाणो बाबाजींना किती काही ऐकावं लागलं. नातं तर आपल्या बरोबरीच्या सोबत होतं. आता तूच सांग मला, या नात्याला अर्थ तरी काय आहे? कशाला ठरलं हे नातं? रोशनी तुझ्या मनस्थितीला कारणीभूत आहे का? रोशनी माझ्या चिंतेचं कारण का असेल? रोशनी मला त्रास नाही देऊ शकत.
ज्या गोष्टीला 13 वर्ष मागे सोडून आले, तीच गोष्ट परत परत माझ्या समोर येते. पण ही गोष्ट मी आकर्षला नाही सांगू शकत. कशाही प्रकारे आकर्षला बोलवावं लागेल. पण कसं? हा फक्त माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न नाही, तर आकर्षच्या आयुष्याचा सुद्धा आहे. जर त्या लोकांना माहिती पडलं की कोण आहे तो, तर माझ्या मुलाला जिवंत नाही सोडणार ते. मी माझ्या मुलांचा जीव धोक्यात नाही टाकू शकत. कोणत्याही किमतीवर नाही टाकू शकत. मी कर्नालला नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत मी कर्नालला. बोला सर. काय झालं कविता? काही प्रॉब्लेम? नाही सर, बस ते आकर्षच्या बाबतीत विचार करत होते. एक्झॅक्टली. मी सुद्धा त्याच्याविषयीच तुझ्याशी बोलायला आलो होतो. त्याच्याशी बोलणं झालं का? कधी परत येतोय तो? नाही अजून सर. मी तोच विचार करते की त्याला परत मुंबईला कसं काय बोलवता येईल. कविता, कोणत्याही प्रकारे त्याला परत बोलाव. खोटं खरं जे काही तुला बोलायचं असेल ते. खोटं? हे बघ, आय नो की तू त्याच्याशी खोटं बोलत नाहीस, पण जर का तुझ्यात थोडंसं खोटं बोलण्याने त्याचं जर आयुष्य सुधारत असेल तर त्याच्यात हरकतच काय? तू सांग त्याला की तू आजारी आहेस. आय एम शुअर की तू धावत परत येईल. हे बघ, जर मी सांगू शकलो असतो तर मीच सांगितलं असतं, पण माझ्या आजाराने त्याला काही फरक नाही पडणार. कविता, ट्राय टू अंडरस्टँड. थोड्या दिवसांनी ऑफिसमध्ये मोठी कॉन्फरन्स होणार आहे. त्यामध्ये सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील. त्यात त्याची उपस्थिती फार महत्वाची आहे. हे खूपच इम्पॉर्टंट आहे कंपनीसाठी, या घरासाठी, आपण सर्वांसाठी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आकर्षच्या फ्युचरसाठी. हो सर. आकाश, ते हा कपडा उडून तुमच्या खांद्यावर पडला. खरं तर हा कपडा माझ्यासाठी खूप खास आहे. तुम्हाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मला अजिबात नाही वाटलं की तुम्ही मला थांबवत आहात. घाबरू नका. तुम्ही योग्य होता रोशनी. मी हे सगळं तुमच्या सुखासाठी नाही, माझ्या स्वार्थासाठी केलं.
असो, आता मी का केलं आणि कशासाठी केलं हे तर तुम्हाला जाणून घ्यायचंच नसेल. अँड आय एम शुअर. पण हे नक्कीच जाणून घ्याल की कर्नालचे ट्रायआउट्स 2 दिवसांनी संपणार आहेत. फक्त 2 दिवस. आणि ट्रायआउट संपताच मी या शहरातून, या घरातून आणि तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून जाणार आहे. मग तरी तुम्ही खुश असाल ना? हो, मी खुश होते. इतकी खुश होती जोपर्यंत तुम्ही माझ्या आयुष्यात आला नव्हता. मी किती मेहनत केली होती की या दोघांचं लग्न मोडावं, पण असं वाटतंय की माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे. तुम्ही त्या रोशनीला ना त्या मुंबईवाल्या पोरासोबत ना नाच गाण्यासाठी पाठवून द्या. आधी पण तर एकदा नाचली ती. सर, एजे सर, तुम्ही कुठे आहात सर? रोशनीजी, कशा आहात तुम्ही? बिट्टू, काय काम होतं? सर्वजण तुम्हाला फोन करून करून थकले. तुम्ही फोन का नाही उचलत सर? हो, ते हॉस्पिटलमध्ये फोन विसरलो म्हणून कॉल नाही घेऊ शकलो. काय झालं? ऑर्गनायझर्स तुम्हाला कॉल करत होते. तुमच्याशी बोलणं नाही झालं म्हणून त्यांनी मला कॉल केला. का? गेस व्हॉट? एक गुड न्यूज आहे सर. काय? काही कारणांमुळे ऑर्गनायझर्सनी ट्रायआउट्स 1 आठवड्यांसाठी पोस्टपोन केलेत. व्हॉट? 1 आठवड्यासाठी ट्रायआउट्स पोस्टपोन केलेत? येस सर. ही गुड न्यूज कशी झाली बिट्टू? आता सर, ट्विंकलजी कर्नालमध्ये अजून 1 आठवडा राहतील तर माझ्यासाठी यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कोणती असेल सर? आता मला काय माहित, मला वाटलं कदाचित ही बातमी ऐकल्यानंतर तुम्हाला पण आनंद होईल. यांना आनंद का नाही होणार? कुठून ना कुठून हे नवीन नवीन कारणं शोधतच असतात कर्नालमध्ये थांबण्यासाठी. बिट्टू, फोन तुला आला होता ना? यामध्ये माझा काही हात होता का? नाही. कर्नालमध्ये या डान्स कॉम्पिटिशनचे इन्चार्ज तर तुम्हीच आहात ना? तुम्हाला सांगितल्याशिवाय, तुम्हाला विचारल्याशिवाय कुणी दिवस कसा बदलू शकतो? त्याचं काय आहे ना बिट्टू, कुणाचं मनच नसेल ना जायचं तर तुम्ही त्याच्या पाठी नाही लागू शकत. जो तो आपल्या मनासारखं वागतो. सर, सर, ट्रायआउट तर 1 वीकसाठी पोस्टपोन झालेत, तर मग रिहर्सल हॉल आपल्याकडेच राहू दे की पुन्हा दुसऱ्याला देऊन टाकू? फ्री कर, पण तिथल्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्या व्यवस्थित ठिकाणी ठेव. ट्रायआउट्समध्ये उपयोगी पडतील. डोंट वरी सर, सगळं होईल. गुड नाईट सर. गुड नाईट. नाही कद्दुकुमारी, आता तर मी तुझा फोन नाही उचलणार. जेव्हा मी केला होता तेव्हा तू पण नाही उचललास ना. चल तर, हिशोब बरोबर झाला. आता तर तुला वाट पाहावी लागणार. काय भाग्य आहे त्या पोरीचं. माहित नाही काय नशीब घेऊन जन्माला आली आहे ती. दारजी पण सुद्धा 2 मिनिटात तयार झाली या साखरपुड्याला. आणि यांचं तर मला काही समजतच नाही. माहित नाही कसली घाई झाली आता यांना की साखरपुडा करण्यासाठी इतके उतावळे झालेत. मालकीण बाई, बसा ना जरा, नाही तर तुम्हाला पण चक्कर येईल ना. माझा सगळा संसार इथे चक्रव्यूहात सापडलाय आणि तुला माझ्या चक्करची चिंता लागलीये. माहितीये तुला मी किती मेहनत केलीये ते की या दोघांचं लग्न मोडावं, पण असं वाटतंय की माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे. पण मालकीण बाई, तुम्ही ज्या या गोल 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 चक्रा मारताय ना, ह्या अशा चक्रा मारून साखरपुडा टाळता येणार आहे का? तसं मालकीण, तुम्ही इतकी चिंता कशाला करताय? आणि तसंही साखरपुड्याची तारीख थोडीच ठरवली आपण. तुम्ही गुरुजींशी थोडं बोलून 2-4 महिने पुढे ढकला. असं वाटतंय तू तुझी अक्कल ना गहाण ठेवून आलीयस.
तुला माहिती तरी आहे का की नीलच्या बाबांचं पूर्ण पंचांग तोंडपाठ आहे आणि ज्या प्रकारे त्यांना ही घाई झाली ना, आतापर्यंत त्यांनी मुहूर्तही काढला असेल. तर मग मालकीण, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आता काही बना. काय? हो मालकीण, आणि ना सगळ्यांपासून रुसून कोप भवन मध्ये जाऊन बसा आणि जिद्दीलाच पेटा की तुम्हाला ना तुमच्या छोट्या साहेबांचं लग्न दुसऱ्या मुलीशी करून द्यायचंय. आणि राहिली गोष्ट पोरीची, तर तुमच्या जवळ एकापेक्षा एक सुंदर सुंदर आणि गुणी मुलींची कमी थोडीच आहे. बस नजर जरा फिरवायची गरज आहे. नाहीतर मग मालकीण, तुम्ही त्या रोशनीला ना त्या मुंबईवाल्या पोरासोबत ना नाच गाण्यासाठी पाठवून द्या. आधी पण एकदा नाचली तर आहे. त्या दिवशी रोशनी आणि आकाशला बंद केलं होतं ना भंडार घरात, तेव्हा रोशनी गळा फाडून फाडून ओरडत होती. जिलेबी, आज तुम्हाला खूप खुश केलंयस. आज माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे जिलेबी. अम्मा, काय बोललीस? काय बोललीस तू? नाही नाही, काही नाही मालकीण, ते तर तुम्हाला माहितीच आहे, मला कशी बडबड करायची सवयच येते. अगं, ते मला माहीतच आहे. तू तू आता जे बोलीस ते परत बोल एकदा. ते मालकीण, सुचवायचं असं होतं की ते अगं सांग ना, तुझी जीभ झडलीये का? मालकीण, ती गोष्ट अशी आहे की त्या रोशनी आणि त्या मुंबईवाल्या पोराला नाच गाण्यामध्ये गुंतवून टाका, तर कदाचित तुमचं काम होऊन जाईल. आणि नाहीतरी ती रोशनी आधी पण एकदा प्रोग्राम मध्ये नाचलीच आहे की. हे तुला नक्की माहितीये? हो मालकीण, मी स्वतःच माझ्या कानाने ऐकलंय. त्या दिवशी रोशनी आणि आकाशला बंद केलं होतं ना भंडार घरामध्ये, तेव्हा रोशनी गळा फाडून फाडून सांगत होती. जिलेबी, तू खरंच सांगते जिलेबी? खरं सांगतेस ना? जिलेबी, आज तुम्हाला खूप खुश केलंयस. आज माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे जिलेबी. अम्मा, अरे 13 वर्षापूर्वी जे झालं ते आपलं घडून गेलेला भूतकाळ आहे आणि हीच गोष्ट परत परत सांगून आपण मुलांचं येणारं भविष्य बिघडवून टाकायचं का? आणि ज्यावेळी गोष्ट रोशनीला माहित पडेल, रोशनीचा विश्वास उडून जाईल आपल्या पापाजींवरचा.